विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझ्या JS फिजिक्स या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रो, आज आपण व्हिडिओ लेक्चर 3 हे पाहणार आहोत. या अगोदर ऑलरेडी आपण 2 व्हिडिओ लेक्चर्स अपलोड केलेले आहेत डिटर्मिनंट्स अँड मॅट्रासेस या चॅप्टरवरती. ठीक आहे. आपण 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही सिरीज घेतोय. एकदम सिंपल आणि बेस्ट वेमध्ये आपण विथ नोट्स तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती आपण प्रोव्हाइड केलेले आहेत. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत बघा. आज आपण एक्झरसाइज 4.1 पाहणार आहोत आणि त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 6 हे सर्व क्वेश्चन्स विथ सोल्युशन आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. चला तर मग पाहूया. आता बघा, एक्झरसाइज 4.1 एकदम सिंपल क्वेश्चन्स आहेत. जर तुम्ही व्हिडिओ लेक्चर नंबर 1 आणि 2 जर पाहिला असेल तर ही एक्झरसाइज तुम्हाला एकदम इझिली सॉल्व करता येईल. चला मग पाहूया. आता यामध्ये तुम्हाला पहिलं क्वेश्चन दिलेलं आहे मुलांनो, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. ओके, खाली काही डिटर्मिनंट दिलेले आहेत आणि त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करा असं म्हटलेलं आहे. आपण ऑलरेडी सॉल्व्ड एक्झाम्पल सुद्धा त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत. त्यासाठी जर त्या ठिकाणी तुम्ही कॉन्सन्ट्रेशनने पाहिलं असेल तर ही एक्झरसाइज तुमच्यासाठी खूप इझी आहे मुलांना. ठीक आहे. तर आता बघा, या ठिकाणी एक प्रॉब्लेम दिले आणि त्याचं तुम्हाला डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं आहे, त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर त्याचे एलिमेंट्स आहेत मुलांनो 2, -4, 7, -15. आता हा जो डिटर्मिनंट आहे तो 2/2 ऑर्डरचा आहे. ठीक आहे. तर मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे की 2/2 ऑर्डरचं डिटर्मिनंट कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं. एकदम इझी आहे मुलांनो. सिम्पली क्रॉस मल्टिप्लिकेशन करून टाकायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन काय येणार, 2 × -15. हे बघा, मी या ठिकाणी लिहिले 2 × -15. मायनस हा फॉर्म्युल्यामध्येच मायनस साइन असतो आणि 7 × -4. ठीक आहे. आता याला सिम्प्लिफाय करा. 15 × 2 = 30, बरोबर आहे की नाही, आणि मायनस साइनला मायनस साइन. आता या ठिकाणी बघा, इथं मायनस आहे, इथं पण मायनस आहे. तर हे मायनस आणि मायनस काय झाले या ठिकाणी प्लस, आणि 7 × 4 = 28. जर ह्याला आपण ऍड किंवा सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळते मुलांनो -2. तर ह्या गिव्हन डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे -2. ठीक आहे. त्याच पद्धतीनं क्वेश्चन नंबर 2 तसाच आहे बघा. याचं पण यामध्ये सुद्धा आपल्याला 4 एलिमेंट्स दिलेले आहेत. ह्याचं पण ऑर्डर 2/2चा आहे. आता व्हिडिओला पॉज करून तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता न पाहता. आता ह्या ठिकाणी एक टर्म आलेली आहे मुलांनो आय. ठीक आहे. ऍक्च्युली आय जे आहे ना तो इमॅजिनरी नंबर असतो, लक्षात ठेवा. इमॅजिनरी ज्यावेळेस तो कॉम्प्लेक्स नंबर चॅप्टर आपण घेऊ त्यामध्ये आयोटा बद्दल फुल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर आता मी ह्या ठिकाणी जस्ट आता आपल्या माहितीसाठी करतो. हे बघा, आय ची व्हॅल्यू असते मुलांनो √-1. जर I² असेल I² तर त्याची व्हॅल्यू होते -4. हे लिहून ठेवा कुठेतरी. I³ असेल, I³ ची व्हॅल्यू येते मुलांनो -I. ते कसं आलं त्याचं मी सेपरेट व्हिडिओ बनवतो. आणि I⁴ असेल तर त्याची व्हॅल्यू येते मुलांनो 1. तर ह्या 4 व्हॅल्यूज तुम्ही लक्षात ठेवायच्या. आय ची व्हॅल्यू असते √-1, I² ची व्हॅल्यू आहे -1, I³ ची व्हॅल्यू आहे -I आणि I⁴ ची व्हॅल्यू आहे 1. ठीक आहे. तर ह्या 4 व्हॅल्यूज तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला इमॅजिनरी नंबरचा कोणताही क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करता. चला कसं करणार आता, सेम तसंच क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 2i × -i मायनस हे फॉर्म्युल्यात 4 × 3. चला मल्टिप्लाय करा. 2i × i. हे बघा, हे मायनस साइन आहे, आपण या ठिकाणी घेतलेला आहे. 2i² -4 × 3 = 12. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं मुलांनो I² ची व्हॅल्यू जी आहे ती -1 असते. तर या ठिकाणी पुट करा. हे -2 ला -2, I² ची व्हॅल्यू आपण -1 पुट केली आणि -12. तर हे बघा, हे मायनस आणि हे मायनस प्लस झाले. 2 -12 आणि ह्याला सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला आन्सर मिळते -10. खूप इझी आहे. ठीक आहे. हे 2/2 ऑर्डरसाठी. पुढे आता हे ऍक्च्युली एक्झरसाइज मधले क्वेश्चन्स आहेत मुलांना. पुढे आता बघ, तिसऱ्या नंबरचा एक क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. आता ह्यामध्ये टोटल 9 एलिमेंट्स आहेत. 9 आणि याचं जे ऑर्डर आहे ते 3/3 आहे.
आता मी ज्यावेळेस सॉल्ड एक्झाम्पल घेतलं त्यावेळेस 3/3 ऑर्डरचं डिटर्मिनंट कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं ते सांगितलंय. आता ह्या ठिकाणी सुद्धा मी सांगतो, काही प्रॉब्लेम नाही. काय करायचं मुलांनो, हे 3 फर्स्ट रो मध्ये, आता याच्यामध्ये 3 रोज आहेत, 3 कॉलम आहेत, बरोबर. 1 2 3 हे रोज झाले आणि 1 2 3 हे कॉलम आहे, बरोबर आहे की नाही. आता काय करायचं, आपण फर्स्ट रोच्या अलॉंग आपण डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं आहे. हे 3 ह्या ठिकाणी ॲज लिहा. आता हा 3 जो आहे तो कुठे आहे, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम मध्ये. त्या दोन म्हणजे एक रो आणि एक कॉलमला इलिमिनेट करून टाका आणि रिमेनिंग एलिमेंट्स या ठिकाणी लिहून घ्या. काय उरलं, 1 -2 3 या ठिकाणी लिहिले. मायनस हे ऑलवेज डोक्यात ठेवा, हे पहिलं जो एलिमेंट आहे तो प्लस असतो, दुसरं मायनस घ्यायचं आणि तिसरं प्लस घ्यायचं. तर या ठिकाणी बघा हा मायनस फॉर्म्युल्यातला आणि -4, बरोबर आहे की नाही. इंटू आता -4 कुठे आहे, फर्स्ट रो. एक मिनिट, हे जरा या ठिकाणी मी जरा इरेज करून तुम्हाला व्यवस्थित सांगतो. हे बघा फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम मध्ये आहे. आता हे दोन सोडून रिमेनिंग एलिमेंट कोणते आहेत, 1 -2 2 1. तर या ठिकाणी लिहिले बघा मी 1 -2 2 1 प्लस 5. हे बघा प्लस 5 कुठे आहे, आता 5 कुठे आहे, फर्स्ट रो थर्ड कॉलम. हे सोडून द्या आणि रिमेनिंग एलिमेंट्स लिहून घ्या, 1 1 2 3. हे बघा आता ह्या ठिकाणी 2/2 चा ऑर्डर दिसतंय तुम्हाला. आता तर सोपं झालं, बरोबर आहे की नाही. काय करणार, हे 3 ला 3 या ठिकाणी पुट करा आणि ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 1 1 जा 1 प्लस, आता इथं प्लस कसं आलं, ऍक्च्युली मायनस असते परंतु 3 2 जा 6 म्हणजे -6. मायनस आणि इथला ऑलरेडी मायनस होता, +6 +4. हे बघा हे मायनस आणि हे मायनस प्लस झाले, +4 इन ब्रॅकेट 1 1 जा 1 आणि -2 2 जा 4 म्हणजे -4 आणि मायनस मायनस या ठिकाणी प्लस झालेला आहे. +5 ला 5, 3 1 जा 3 -2 1 जा 2. ठीक आहे. आता याला सिम्प्लिफाय करूया. 1 + 6 7 म्हणजे 3 × 7, बरोबर आहे की नाही. प्लस 4 × 5 म्हणजे 1 + 4 5 4 × 5 प्लस 5 × 1 म्हणजे 3 - 2 = 1. चला सॉल्व करा. 7 3 जा 21 प्लस 4 5 जा 20 प्लस 5 1 जा 5. ह्याला ऍड केलं मुलांनो तर आपल्याला व्हॅल्यू मिळते 46. तर हेच व्हॅल्यू आहे त्या गिव्हन डिटर्मिनंटची, बरोबर आहे की नाही. समजा तुम्हाला अशा पद्धतीचे कोणतेही डिटर्मिनंट दिले तर त्याला ह्याच पद्धतीनं सॉल्व्ह करायचं आहे, सेम पद्धतीनं सॉल्व्ह करायचं आहे, कुठंच तुम्हाला अडचण येणार नाही. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता हे सगळे एक्झरसाइज मधले क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट सेम तसाच क्वेश्चन दिलेला आहे, फक्त या ठिकाणी नंबर ऐवजी तुम्हाला काही लेटर दिलेले आहे. आता सांगा बरं, हा जो डिटर्मिनंट आहे ह्याचा ऑर्डर किती आहे, 3/3, बरोबर आहे की नाही. कारण का यामध्ये 3 रोज आहेत आणि 3 कॉलम आहेत, म्हणून याला आपण 3/3 डिटर्मिनंट म्हणतो. यामध्ये टोटल 9 एलिमेंट आहेत, AHGHBFGFC असे टोटल 9 एलिमेंट आहेत. तर ह्याला सुद्धा सेम पद्धतीने सॉल्व्ह करायचं. पहिल्यांदा या ठिकाणी ए लिहून घ्या. आता ए कुठे आहे, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, तर ते सोडून रिमेनिंग एलिमेंट घ्या. सिमिलरली मायनस साइन, हे बघा इथं या ठिकाणी मायनस येतं, हे प्लस मायनस प्लस, तर हे मायनस साइन -H कुठे आहे हो, फर्स्ट रो सेकंड कॉलम, तर रिमेनिंग एलिमेंट कोणते, HFGC. हे बघा इथे प्लस G, हे बघा शेवटचं काय प्लस आणि हे जी कुठे आहे, फर्स्ट थर्ड कॉलम फर्स्ट रो, तर रिमेनिंग एलिमेंट कोणते या ठिकाणी लिहून. चला सिम्प्लिफाय करा. तुम्ही पॉज करून पण करू शकता मुलांना, काही प्रॉब्लेम नाही. ए ला ए, बरोबर आहे की ना. आता ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. B × C BC मायनस F × F F² मायनस H, हे बघा नंतर H × C HC मायनस G × F GF प्लस G क्रॉस मल्टिप्लिकेशन H × F HF B × G BG किंवा GB. ठीक आहे. ओके, पुढे आता ह्याला आपण सॉल्व्ह करूया. हे जो ए दिसतोय ना मुलांना, ह्या ए ने ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. हा जो H दिसतोय ह्या H ने ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. हा जो G दिसतोय त्या G ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. चला काय येतं पाहू. पहिल्यांदा
ए न जर मल्टिप्लाय केलं तर पहिली व्हॅल्यू मिळते मुलांना आपल्याला ए बी सी. ठीक आहे. नंतर ए न इथे पण मल्टिप्लाय करा ए एफ स्क्वेअर मायनस हे बघा ह्या ठिकाणी एच इंटू एच एच स्क्वेअर सी. ठीक आहे. नंतर ह्याच मायनस एचनी मध्ये मल्टिप्लाय करा इथं दुसऱ्या टर्मला मायनस मायनस प्लस एच इंटू जी एफ म्हणजे एच जी एफ किंवा जी एच एफ. बरोबर आहे की नाही. चला हे दोन सुटले. आता रिमेनिंग जी हे बघा ह्या जी मध्ये मल्टिप्लाय करा जी एच जी आणि मायनस जी स्क्वेअर बी. बरोबर. ओके. चला पुढे आता याला थोडं रिअरेंज करूया आपण. हे एबीसी ला एबीसी नंतर ह्या ठिकाणी तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केला मुलांना तर ह्या ठिकाणी तुम्हाला दिसेल जी एच एफ दोन वेळेस आहे. तर ह्या ठिकाणी आपण जी एच एफ प्लस जी एच एफ 2 टाइम्स जी एच एफ. ठीक आहे. मायनस आता ही रिमेनिंग टर्म्स लिहून घ्या. याला काही सिम्प्लिफाय करता येत नाही. मायनस ए एफ स्क्वेअर मायनस जी बी स्क्वेअर आणि मायनस एच सी स्क्वेअर. बरोबर आहे की नाही. अशा पद्धतीनं आपण हा डिटर्मिनंट सॉल्व्ह केलेला आहे आणि हीच आहे ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू. ठीक आहे. इतकं सोपं आहे. हे एक्झरसाइज मधले क्वेश्चन्स आहेत म्हणून. ठीक आहे. चला पुढे. आता इथून थोडं टफनेस वाढतो. अशा टाईपचा क्वेश्चन पण आपण ऑलरेडी घेतलेला आहे मागे सॉल्व्ड एक्झाम्पल मध्ये. आता याला सॉल्व्ह कसं करायचं बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स इफ. आता ह्या ठिकाणी तुम्हाला एक अननोन टर्म दिलेली आहे एक्स आणि त्या एक्सची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. सेम तसंच डिटर्मिनंटच ह्या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. दुसरं काही करायचं नाही. त्यामध्ये पहिला क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1. दुसरा एलिमेंट आहे एक्स प्लस 1. तिसरा एलिमेंट आहे एक्स प्लस 1 आणि चौथा एलिमेंट आहे एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0 असं म्हटलेलं आहे त्यांनी. तर यामध्ये आपण पहिल्यांदा एल एच एस घेऊया. ही टर्म घेऊया आणि इक्वल टू 0 करू आपण नंतर. चला सेम तसंच क्रॉस मल्टिप्लिकेशन चला करा. हे बघा एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1 इंटू एक्स प्लस 1 मायनस हा मायनस फॉर्म्युल्यामध्ये असतो. नंतर हे एक्स प्लस 1 इंटू एक्स प्लस 1 इक्वल टू 0. ठीक आहे. चला पुढे अजून परत याला सिम्प्लिफाय करूया. आता काय करायचं मुलांना या ठिकाणी हा जो एक्स प्लस 1 दिलेला आहे पहिल्यांदा एक्स ने ह्या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय करा आणि परत 1 ने ह्या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय करा. चला काय येतं बघू. हे बघा एक्स स्क्वेअर इंटू एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर इंटू 1 एक टर्म किंवा असंही तुम्ही करू शकता. ह्या एका टर्मनी याला मल्टिप्लाय करा दुसऱ्या टर्मनी याला मल्टिप्लाय करा ह्या टर्मनी याला मल्टिप्लाय करा ह्या टर्मनी याला मल्टिप्लाय अशा पद्धती. ठीक आहे. तुम्ही कोणत्याही वेनी करू शकता. ठीक आहे. चला एक्स स्क्वेअर इंटू एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर इंटू 1 एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू एक्स मायनस एक्स स्क्वेअर आणि मायनस एक्स इंटू 1 मायनस एक्स. तसंच मग 1 इंटू एक्स प्लस 1 इंटू 1 1. ह्याचं सिम्प्लिफिकेशन इतकं मिळालं आपल्याला. बरोबर आहे की नाही. पुढे हे मायनसला मायनस. तुम्हाला माहिती आहे का मुलांना एक्स प्लस 1 रेस टू 1 एक्स प्लस 1 रेस टू एन बेस सेम आहे. अंशाची काय होणार बेरीज होणार. म्हणून आपण या ठिकाणी एक्स प्लस 1 होल स्क्वेअर असं लिहिलेलं आहे. ठीक आहे. चला पुढे. आता या ठिकाणी काय काय कॅन्सल होतं बघा. प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल मायनस एक्स प्लस एक्स कॅन्सल. उरलं काय एक्स क्यूब प्लस 1. हे बघा मी या ठिकाणी एक्स क्यूब प्लस 1 लिहिलं. आता एक्स प्लस 1 होल स्क्वेअरला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. बेसिक फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. जर ए प्लस बी होल स्क्वेअर असेल तर त्याला तुम्ही कसं सॉल्व्ह करणार हो. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. तर बघा एक्स म्हणजेच ए आणि 1 म्हणजे बी. तर ए प्लस बी चा फॉर्म्युला अप्लाय करा तर मिळणार तुम्हाला एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इक्वल टू 0. चला परत याला सिम्प्लिफाय करूया. एक्स क्यूब प्लस 1 ला एक्स क्यूब प्लस 1 मायनस साईन मध्ये मल्टिप्लाय करा प्रत्येक टर्मला तर मिळेल मुलांनो मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 1 इक्वल टू 0. चला पुढे समजून घ्यायचं आहे. आता बघा कुठपर्यंत आलो होतो आपण या ठिकाणी. आता ह्या ठिकाणी बघा काय राहिलं बाबा. हे बघा हे प्लस 1 मायनस 1 कॅन्सल. रिमेनिंग टर्म्स एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2x इक्वल टू 0. पुढे
आता बघा, आता प्रत्येक टर्म मधून मी एक्स कॉमन काढू शकतो का मुलांना ह्या ठिकाणी? LHS साईडला तर एक्स कॉमन काढू शकतो. आतमध्ये काय उरलं? एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 2 इक्वल टू 0. तर ह्या ठिकाणी तुम्हाला व्हॅल्यू मिळेल मुलांनो, हे एक्स बरोबर 0. तर ह्या ठिकाणी एक्स इज इक्वल टू 0 और हा पूर्ण ब्रॅकेट इक्वल टू 0 करायचं. एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 2. तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन वगैरे सॉल्व्ह करता सेम त्याच पद्धतीने एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 2 इक्वल टू 0. हे एक्स इज इक्वल टू 0 येणार इकडे. आता आता याला आपल्याला सॉल्व्ह करायचं. आता कसं करणार? बेसिक कन्सेप्ट. हे बघा, कन्सेप्ट काय म्हणतो? हा 2 आणि याचा जो कोइफिशियंट आहे काही नाही म्हणजे 1, ह्याचं मल्टिप्लिकेशन त्या आतल्या टर्मच्या ऍडिशन इतकं यायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? ह्या दोन टर्मचं जो मल्टिप्लिकेशन आहे आतल्या टर्मचं ऍडिशन इतकं. तर ह्या ठिकाणी -2 आणि इथं काही नाही म्हणजे 1. -2 1 जा -2. तर ह्याला अशा पद्धतीनं आता अरेंज करा की मध्ये आपल्याला -x मिळालं पाहिजे. तर -2 1 जा 2. हे बघा, -2 घेतला आणि +1 घेतलं तर -2 मधून 1 काढलं तर या ठिकाणी -1 राहतं. तर आपलं हे करेक्ट आहे. तर बघा, आता या ठिकाणी काय येणार? x इज इक्वल टू 0 हे राहणार. नंतर एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस एक्स मायनस 2 इक्वल टू 0. बरोबर. पुढे x इज इक्वल टू 0 और इथून बघा, ह्या पहिल्या दोन टर्म मधून x कॉमन काढा. ह्या पहिल्या दोन टर्म मधून x कॉमन काढा. काय राहणार? x कॉमन काढलं तर आतमध्ये उरलं x मायनस 2 प्लस, आता इथून काय काही कॉमन काढायचं म्हणजे काही नाही म्हणजे 1 कॉमन निघू शकतो ना. तर 1 कॉमन काढा. या ठिकाणी x मायनस 2 इक्वल टू 0. आता या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दिसते का की ब्रॅकेट जो आहे तो या ठिकाणी कॉमन दिसतोय. x मायनस 2 याला बाहेर काढा तर उरलं काय? x प्लस 1 इक्वल टू 0. तर या ठिकाणी पोरांनो एक व्हॅल्यू आहे x इज इक्वल टू 0 और x प्लस 1 इक्वल टू 0 और x मायनस 2 इक्वल टू 0. तर याला व्यवस्थित सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला x ची एक व्हॅल्यू मिळते 0, दुसरी व्हॅल्यू मिळते -1, तिसरी व्हॅल्यू मिळते 2. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला अननोन टर्मची व्हॅल्यू फाइंड आउट करता येते. ठीक आहे. तर एकदम इझी आहे. एकदा तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. होईल तेवढं मी यामध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला, सेम क्वेश्चन आहे. सेम व्हिडिओला पॉज करा आणि हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता मी हा एक्सप्लेन करणार नाहीये कारण का तो सिमिलर क्वेश्चन आहे. आपल्याला अननोन व्हॅल्यूची अननोन टर्मची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर ह्या ठिकाणी बघा, या क्वेश्चन मध्ये x ची व्हॅल्यू -2 मिळालेली आहे मुलांना. कशा पद्धतीने त्याचं सोल्युशन सुद्धा मी या ठिकाणी दिलेलं आहे. ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायचं आहे आणि सॉल्व्ह करायचं. चला पुढे जाऊया. आता क्वेश्चन नंबर 3. काय म्हणले बघा या ठिकाणी? आपण क्वेश्चन इझी आहे. फाइंड x अँड y. तुम्हाला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. इफ दिस डिटर्मिनंट इज इक्वल टू x प्लस i. आता या ठिकाणी x प्लस आय वाय काय आहे? तर x प्लस आय वाय जे आहे त्याला आपण कॉम्प्लेक्स नंबर म्हणतो. कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे. यामध्ये जी पहिली टर्म आहे त्याला आपण रियल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर असं म्हणतो आणि जो आय सोबत जोडून आहे जी टर्म त्याला आपण म्हणतो इमॅजिनरी पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे आणि या ठिकाणी आय जो आहे ना तो आय आहे तो कॉम्प्लेक्स नंबर आहे एक प्रकारचा. ठीक आहे. कॉम्प्लेक्स नंबर आहे. तर आय ची व्हॅल्यू असते मुलांनो या ठिकाणी मी दिलेला आहे. आय ची व्हॅल्यू असते -1. आय स्क्वेअर ची व्हॅल्यू असते आय ची व्हॅल्यू असते √-1. बरं का. आय स्क्वेअर ची व्हॅल्यू असते -1. आय क्यूब ची व्हॅल्यू आहे -i आणि i⁴ ची व्हॅल्यू आहे 1. ठीक आहे. या ठिकाणी मी सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. चला आता हे x प्लस आय वाय काय आहे ते तुम्हाला समजलं. हे मला वाटते नववीला किंवा नववीलाच आलेलं आहे या कॉम्प्लेक्स नंबर थोडंफार. तर आता बघा ह्याला सिम्प्लिफाय करूया. सेम डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं. कसं? फर्स्ट एलिमेंट 4i ला 4i. रिमेनिंग एलिमेंट हे कुठं आहे? फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम मध्ये. रिमेनिंग एलिमेंट या ठिकाणी लिहून घ्या. -i³ हा फॉर्म्युल्यातलाच -i³ आहे ऍक्च्युली. हे बघा
हा प्लस मायनस, ठीक आहे, मायनस आय क्यूब. रिमेनिंग एलिमेंट फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम इरेज करा. राहिलेलं आहे या ठिकाणी काय करायचं आहे, या ठिकाणी काय करायचंय, त्या व्हॅल्यू आपल्याला लिहून घ्यायचंय. तर हे बघा, उरल्या कोणत्या व्हॅल्यू, 1 4 5 आय. हे बघा 1 4 5 आय प्लस 2 आय. हे बघा प्लस 2 आय. हा कुठे आहे, फर्स्ट रो लास्ट कॉलम. तर रिमेनिंग एलिमेंट या ठिकाणी 4 या ठिकाणी लिहून घ्या. इक्वल टू एक्स प्लस आय वाय हे ठेवायचं. ठीक आहे. चल पुढे. आता बघा, आता काय येणार, हा ह्याला सिम्प्लिफाय करा. आता सेम तसंच क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4i इन ब्रॅकेट 3i स्क्वेअर म्हणजे 3i स्क्वेअर इंटू आय 3i क्यूब आणि मायनस, आणि हा मायनस प्लस 4 3 जा 12 मायनस आय क्यूब. हे आय क्यूबला आय क्यूब इन ब्रॅकेट 1 इंटू आय आय मायनस 5 4 जा 20 हे 20 प्लस 2i. हे बघा प्लस 2i इन ब्रॅकेट मायनस 3 इंटू 1 मायनस 3 आणि मायनस 5 इंटू 3i स्क्वेअर 5 3 जा 15i स्क्वेअर इक्वल टू एक्स प्लस आय. चला पुढे. आता ह्याला थोडं सिम्प्लिफाय करूया आपण. काय करायचं, ह्या 4i मध्ये मल्टिप्लाय करा. 4 इंटू 3 12 आणि आय इंटू आय क्यूब आय रेस टू 4 प्लस 4 12 जा 48 आणि हा आयला आय. हा ब्रॅकेट सॉल्व्ह झाला. पुढे आता ह्या ब्रॅकेट कडे मायनस आय क्यूब इंटू आय आय रेस टू 4 बरोबर आहे की नाही. आणि ह्या ठिकाणी हा मायनस आणि हा मायनस प्लस झालं आणि आय क्यूब इंटू 20 20 आय क्यूब बरोबर आहे की नाही. पुढे आपण ब्रॅकेट सॉल्व्ह झालं. आता इथे येऊया. हे बघा 2i इंटू मायनस 3 मायनस 6i प्लस, आता हे प्लस कुठून आलं बघा मुलांनो, हे बघा ह्या ठिकाणी प्लस आहे. तर 2i इंटू 15i स्क्वेअर 2i इंटू 15i स्क्वेअर. तर काय मिळालं, ह्या ठिकाणी मिळेल तुम्हाला, एक मिनिट मुलांनो, ह्या ठिकाणी मायनस साईन येते बरं का, ह्या ठिकाणी मायनस साईन येतं. ठीक आहे. मायनस 30i क्यूब म्हणजे बघा ना 2i मायनस 50i स्क्वेअर म्हणजे 15 2 जा 13 30 आणि i इंटू आय स्क्वेअर आय क्यूब जा. ठीक आहे. इज इक्वल टू एक्स प्लस आय. पुढे चला आता ह्या परत याला सिम्प्लिफाय करा. हे 12 आय रेस टू 4 ची व्हॅल्यू किती आहे हो, हे बघा या ठिकाणी 1. तर या ठिकाणी 12 इंटू 1 12 प्लस 48i ला 48i लिहा. आय रेस टू 4 ची व्हॅल्यू परत किती आहे 1. तर या ठिकाणी 1 लिहिले मायनस. आता ह्या ठिकाणी मायनस, हे बघा इथं प्लस 20 आय क्यूब आहे. आय क्यूबची व्हॅल्यू किती आहे, मायनस आय आहे ना. तर हे प्लस 20 आय क्यूब आहे. तर या ठिकाणी मायनस 20 आय येणार. पुढे मायनस 6i ला मायनस 6i या ठिकाणी आय जी लिहा. आता या ठिकाणी बघा आय क्यूबची व्हॅल्यू काय मायनस आय मायनस आय. आता इथला मायनस आणि मायनस आय आय क्यूबचं मायनस हे प्लस 30i इज इक्वल टू एक्स प्लस आय. ओके. चला पुढे. चला काय येणार आता, हे बघा याला जर व्यवस्थित सॉल्व्ह केलं तर या ठिकाणी आयची टर्म जी आहे ना ती एकत्र घ्या. आयच्या टर्म 48i मायनस 20i मायनस 6i आणि प्लस 30i. याला जर सिम्प्लिफाय केलं तर मुलांना तुम्हाला मिळते 52i. आणि सिंपल जे नंबर्स आहेत 12 मायनस 1 आणि रिमेनिंग अजून काही राहिले का नाही. तर ह्याला जर सॉल्व्ह केला तर तुम्हाला 11 मिळते इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय. किंवा याला मी असं लिहू शकतो का 11 प्लस 52i इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय. ठीक आहे. आता या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्टला कम्पेअर करायचं आहे बोथ साईडला. ठीक आहे. तर तुम्हाला कळून जाईल एक्स ची व्हॅल्यू जी आहे ती ही असणार आहे आणि आयच्या बाजूला जे वाय आहे ते ह्या ठिकाणी ही व्हॅल्यू असणार आहे. तर एक्स बरोबर मिळालं मुलांना तुम्हाला 11 आणि वाय ची व्हॅल्यू आहे 52. अशा पद्धतीने ह्या क्वेश्चनला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणले, क्वेश्चन नंबर 4. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4, फाइंड द
मायनर अँड कोफॅक्टर ऑफ एलिमेंट ऑफ द डिटर्मिनंट. बरोबर आहे की नाही? हे खूप इझी आणि इम्पॉर्टंट आहे बरं का. काय करायचं, ह्या तुम्हाला एक डिटर्मिनंट दिलेला आहे, त्याचे मायनर आणि कोफॅक्टर काढायचे. मी मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मुलांनो मायनर आणि कोफॅक्टर कसं काढायचं ते मी डिटेलमध्ये व्यवस्थित विथ एक्झाम्पल तुम्हाला सांगितलेलं आहे. जर तुम्हाला त्या ठिकाणी जर समजलं असेल तर ह्या ठिकाणी काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. आता बघा, हा तुम्हाला डिटर्मिनंट दिलेला आहे 3/3 ऑर्डरचा. बरोबर आहे की नाही? 3/3 ऑर्डरचं तुम्हाला या ठिकाणी एक डिटर्मिनंट दिलेला आहे. त्यामध्ये टोटल 9 एलिमेंट्स आहेत. तर आपल्याला प्रत्येक एलिमेंटचं मायनर ॲज वेल ॲज कोफॅक्टर फाइंड आउट करायचा. ठीक आहे. तर मायनर कसं काढतो आपण? सिंपल. जसं की आता बघा, ह्या ठिकाणी ह्या डिटर्मिनंटला आपण जनरल डिटर्मिनंटशी जर कम्पेअर केला तर ह्या ठिकाणी आपल्याला A11 ची व्हॅल्यू मिळते 2, A12 ची व्हॅल्यू मिळते -1, A13 ची व्हॅल्यू मिळते 3. त्याच पद्धतीनं ह्या सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत, सगळ्या एलिमेंटच्या व्हॅल्यूज आपल्याला ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं कम्पेअर करता येते. बरोबर आहे की नाही? हे बघा ह्या व्हॅल्यूज. आता ह्याचं मायनर कसं काढायचं? जसं की आता A11 ह्या पोझिशनचं एक एलिमेंट आहे, A11 ह्या पोझिशनचा एलिमेंट आहे. तर त्याचं मायनर कसं फाइंड आउट करा? बघा, मायनर ऑफ A11, हे बघा मायनर ऑफ A11 ऍक्च्युली त्याला आपण अशा पद्धतीनं कॅपिटल लेटर M ने रिप्रेझेंट करतो मायनरला. हा A11 पोझिशनचा एलिमेंट आहे म्हणून त्याला आपण M11 ने रिप्रेझेंट करतो. बरोबर आहे की नाही? इज इक्वल टू, आता A11 एलिमेंट कुठे आहे? फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम. जसं तुम्ही डिटर्मिनंट सॉल्व्ह करता पोरांनो, सेम तसंच रिमेनिंग एलिमेंट हे कुठले A22 पोझिशनचं, म्हणजे हे बघा हा रो आणि हा कॉलम कॅन्सल झालं, रिमेनिंग एलिमेंट ह्या ठिकाणी लिहून घ्या आणि ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. तुम्हाला जी व्हॅल्यू मिळेल तीच असणार A11 ह्या एलिमेंटची व्हॅल्यू, म्हणजे मायनर. ठीक आहे. तर आपल्याला A11 पोझिशनचं एलिमेंटचं मायनर किती मिळालं? 11 मिळालं. बरोबर आहे की नाही? आता सेम तसंच ह्याचं कोफॅक्टर काढून घेऊया सोबतच आपण. कोफॅक्टरचा फॉर्म्युला काय आहे? हे बघा, कोफॅक्टरचा फॉर्म्युला असतो मुलांनो, एकदम इझी फॉर्म्युला आहे. कोफॅक्टरला आपण C ने रिप्रेझेंट करतो. तर असं जर आपल्याला एखादा एलिमेंट दिले Cij इज इक्वल टू -1 रेज टू I प्लस J इंटू Mij. हा फॉर्म्युला आहे कोफॅक्टरचा. हा जो फॉर्म्युला आहे तो कोफॅक्टरचा फॉर्म्युला. ठीक आहे. आता याच्यामध्ये Mij काय आहे? मायनर. बरोबर. जे तुम्ही मायनर फाइंड आउट करणार आहात त्याची व्हॅल्यू या ठिकाणी पुट करायची. आणि -1 रेज टू I प्लस J मीन्स काय? ह्या ठिकाणचा एलिमेंट त्याची पोझिशन कुठे आहे त्या ठिकाणच्या एलिमेंटची या ठिकाणी व्हॅल्यू पुट करायची आणि याला सिम्प्लिफाय करायचं, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी त्याचं कोफॅक्टर मिळून. आता जसं की बघा, आपण A11 पोझिशनचं मायनर काढलं. आता सेम तसंच A11 पोझिशनचं कोफॅक्टर काढूया. तर त्याला आपण कसं शो करणार? कोफॅक्टरला C11 ने रिप्रेझेंट करतो, म्हणजे A11 पोझिशनचा एलिमेंट आहे म्हणून. सेम तसंच -1 रेज टू I प्लस J. हे बघा I प्लस J ची व्हॅल्यू किती आहे? त्या ठिकाणी I ची व्हॅल्यू 1 आहे आणि J ची व्हॅल्यू सुद्धा 1च आहे. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी पुट करा बरं. -1 रेज टू 1 प्लस 1 इंटू M11. ऑलरेडी तुम्ही M11 ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे, या ठिकाणी पुट करून टाका. हे बघा, आता या ठिकाणी -1 रेज टू 1 प्लस 1 म्हणजे -1 स्क्वेअर. आणि तुम्हाला माहिती आहे -1चा जो स्क्वेअर आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला +1 मिळते. बरोबर आहे की नाही? तर ह्या ठिकाणी +1 इंटू 11 म्हणजेच आपल्याला कोफॅक्टर मिळते +11. ठीक आहे. एक समजून घ्या, दुसरे तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. सिमिलरली आता दुसऱ्या नंबरच्या एलिमेंट, जो A12 पोझिशनचा एलिमेंट आहे त्याचं मायनर फाइंड आउट करू. चला, मायनर ऑफ A12 त्याला आपण M12 ने रिप्रेझेंट करतो. आता A12 कुठं आहे? फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम मध्ये. ते सोडून द्या, रिमेनिंग एलिमेंट लिहा. हे बघा, फर्स्ट रो सेकंड कॉलम. तर उरले कोणते? 1 -1 5 2. या ठिकाणी लिहिले बघा आपण 1 -1 5. ह्याला सेम तसंच क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, तुम्हाला व्हॅल्यू मिळून जाईल. याची व्हॅल्यू आहे 7. तर A12 ह्या पोझिशनच्या एलिमेंटचे जे मायनर आहे ते आपल्याला 7 मिळते. सेम पद्धतीनं काय करायचं, या ठिकाणी त्याचं कोफॅक्टर काढून घ्या. कोफॅक्टर. ठीक आहे. कोफॅक्टर काढून घ्या. चला, आता कोफॅक्टर ऑफ A12 कसं फाइंड आउट करायचं बघा. कोफॅक्टर ऑफ A12
सेम तसंच -1/1 + 2 × M12 आणि हे बघा -1/1 + 2 हे काय येणार 1 + 2 -1/3 तर -1/3 मीन्स काय -1 आणि M12 किती आहे 7 आहे ना तर याला काय येणार या ठिकाणी मायनस साईन फक्त मल्टिप्लाय करून टाका तर तुम्हाला कोफॅक्टर मिळून जाईल A12 चं -6 ठीक आहे. सिमिलरली अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक एलिमेंटचं तुम्ही ह्या ठिकाणी मायनर आणि कोफॅक्टर काढू शकता. बघा एकदा तुम्ही पॉज करा व्हिडिओला आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. चला हे बघा आता मी फक्त वाचून दाखवतो मी काय आता हे करणार नाहीये. या ठिकाणी बघा मायनर ऑफ A13 त्याला आपण M13 ने रिप्रेझेंट करतो. आपल्याला हे मिळालं याला सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळाली मुलांना -3. सेम तसंच कोफॅक्टर ऑफ A13 त्याला आपण C13 ने रिप्रेझेंट करतो तर -1/1 + 3 × M13 तर -1/1 + 3 मीन्स किती -1/4 त्याची व्हॅल्यू येते पॉझिटिव्ह आणि प्लस हे जर पॉझिटिव्ह झालं तर M13 ची व्हॅल्यू किती आहे -3 तर हे -3 × 1 + 1 तर आपल्याला व्हॅल्यू मिळते -3. सेम तसंच आता सेम वेनी तुम्ही ह्या सगळ्या जे टर्म्स आहेत त्याचे तुम्ही मायनर आणि कोफॅक्टर तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. बघून घ्या मी सगळं व्यवस्थित सॉल्व्ह केलेलं आहे तर तुम्ही हे व्यवस्थित बघून घ्या. चला हे तुम्हाला बुकमध्ये किंवा कोणत्याही तुम्ही रेफरन्स बुकमध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं मिळणार नाही मुलांना. ते सिम्बॉलिकल फक्त त्यांनी M11 = M22 असं दिलेलं आहे. परंतु मी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना यामध्येच कन्फ्युजन असतं की बाबा त्याला एक्झाम मध्ये कसं लिहून यायचं. बोर्ड एक्झाम मध्ये समजा तुम्हाला क्वेश्चन विचारलं मायनर आणि कोफॅक्टर काढण्यासाठी तर त्याला या पद्धतीने तुम्ही अरेंज करून लिहून शेवटपर्यंत त्याला तुम्ही कंप्लीट करू शकता. आउट ऑफ मार्क्स मिळतील याची गॅरंटी मी देतो. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 खूप इम्पॉर्टंट आहे. इव्हॅल्युएट A = हे बघा इव्हॅल्युएट A = this determinant and also find minor and cofactor of elements in the second row. हे खूप इम्पॉर्टंट आहे हे वर्ड सेकंड रो ऑफ डिटर्मिनंट अँड व्हेरीफाय करा. आता त्यामध्ये तुम्हाला दोन क्वेश्चन अजून विचारलेले आहेत. A = -A21 M21 + A22 M22 - A23 M23 = व्हॅल्यू ऑफ A म्हणजे तुम्ही ह्या डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करणार आहात ना त्याच्या इक्वल असते असं म्हणले त्यांनी आणि ते व्हेरीफाय करा असं. दुसरं त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारले मुलांना A21 C21 + A22 C22 + A23 C23 = व्हॅल्यू ऑफ A हे तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. आता यामध्ये जे तुम्हाला सिम्बॉल्स यूज केलेले आहेत ते काय आहेत. वेअर M21 M22 M23 आर मायनर of A21 A22 A23 and C21 C22 C23 are cofactor of A21 A22 A23. बरोबर आहे की नाही. या ठिकाणी त्याचं मीनिंग सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. तर खूप इम्पॉर्टंट आणि इझी क्वेश्चन आहे. खूप इझी आहे. त्याला फक्त तुम्हाला या ठिकाणी काय काय विचारले ते व्यवस्थित लक्षात येणं गरजेचं आहे. फर्स्ट अगोदर तुम्हाला काय म्हणले त्यांनी इव्हॅल्युएट करा म्हणले A ची व्हॅल्यू. चला ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करून घेऊया. आता ह्याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची ते आपण ऑलरेडी शिकलेलं आहे. 4.1 मध्ये जो पहिला क्वेश्चन होता त्यामध्ये आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढलेली. चला ती व्हॅल्यू काढून बघूया. काढा. A = तुम्हाला हा डिटर्मिनंट दिलेला आहे त्यांनी. ठीक आहे. ह्याची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करा. हे बघा कसं फाइंड आउट करणार 2 × कुठं आहे तो फर्स्ट कॉलम मध्ये रिमेनिंग एलिमेंट्स मायनस ऑफ -3 × दिस प्लस 5 × दिस. याला सिम्प्लिफाय करा. चला खूप इझी आहे. तुम्ही मुलांना जोपर्यंत स्वतः ट्राय करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते क्लिअर होणार नाही बरं का. चला त्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर मुलांना आपल्याला आन्सर मिळते -21. बरोबर आहे की नाही -21. तर ही A ची व्हॅल्यू झाली. आता तुम्हाला पुढे काय म्हणले त्यांनी क्वेश्चन मध्ये आता A ची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट केली अँड ऑल्सो फाइंड मायनर अँड कोफॅक्टर ऑफ कुठलं सगळ्याच काढायचं नाहीये इन सेकंड रो. हे बघा हे खूप इम्पॉर्टंट आहे.
आता या ठिकाणी सेकंड रो कोणता आहे, हे फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो. तर तुम्हाला ह्या सेकंड रोचं मायनर आणि कोफॅक्टर फाइंड आउट करायचं आहे. फक्त याचं तुम्हाला मायनर अँड कोफॅक्टर फाइंड आउट करायचं. आता याचं मायनर आणि कोफॅक्टर तुम्हाला कसं काढायचं हे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. चला ते आपण बघूया कशा पद्धतीने आपण त्याला फाइंड आउट करू शकतो. आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. आपण व्हॅल्यू ऑफ ए काढले, नंतर काय काढायचंय, मायनर अँड कोफॅक्टर ऑफ एलिमेंट्स इन सेकंड रो. चला सेकंड रो मध्ये, आता सेकंड रो मध्ये काय, A21 हे बघा, त्याच्यामध्ये एलिमेंट कोणकोणते असतात, A21, A22 आणि A23 हे 3 एलिमेंट्स असतात, बरोबर आहे की नाही, A23. तर वन बाय वन सगळ्यांचं आपण काय करूया, मायनर ॲज वेल ॲज कोफॅक्टर फाइंड आउट. चला मायनर ऑफ A21 त्याला आपण M21 नी रिप्रेझेंट करतो, त्यासाठी डिटर्मिनंट आलं पोरांनो हे. आता याला जर तुम्ही सिम्प्लिफाय केला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून, तर तुम्हाला व्हॅल्यू मिळते -4. सेम त्याचं कोफॅक्टर काढून घ्या. कोफॅक्टरला आपण C21 नी रिप्रेझेंट करतो, -1/2 + 1 इंटू M21. आता या ठिकाणी -1/2 + 1 3 होणार, या ठिकाणी निगेटिव्ह साईन आलं आणि M21 ची व्हॅल्यू किती आहे, -4. तर हे मायनस इंटू -4 इज +4. ठीक आहे. सेम तसंच दुसऱ्या एलिमेंटचं काढा बरं. दुसऱ्या एलिमेंटचं लगेच हे बघ, मायनर ऑफ A22 त्याला आपण M22 ने रिप्रेझेंट करतो, त्यासाठी डिटर्मिनंट येतो हा. ह्याला सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळते -19. ठीक आहे, -19. ओके. चला त्याचं कोफॅक्टर काढून घ्या. कोफॅक्टर ऑफ A22 इज इक्वल टू C22 इज इक्वल टू -1/2 + 2 इंटू M. आता -1/2 + 2 मीन्स -1/4. इव्हन नंबर आहे, पॉझिटिव्ह येणार, तर M22 ची व्हॅल्यू किती आहे, -19. त्या आयजीटी या ठिकाणी पुट करा, तुम्हाला कोफॅक्टर मिळून जाईल A22 चे. ओके. पुढे आता लास्ट एलिमेंट आपल्याला सेकंड रोच काढायचं आहे ना. चला मायनर ऑफ A23 त्याला आपण M23 ने रिप्रेझेंट करतो, त्यासाठी डिटर्मिनंट मिळतो आपल्याला हा. ह्याला सॉल्व्ह केलं तर तुम्हाला व्हॅल्यू मिळते 13. मी फास्ट त्याच्यासाठी घेतोय मुलांनो, ही ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. आता प्रत्येक टर्म प्रत्येक नंबर वाचून दाखवण्यात काही मतलब नाही, खूप बोर होणार, बरोबर आहे की नाही. त्यासाठी आपण हे व्हिडिओला तुम्ही पॉज करायचं, स्वतः सॉल्व्ह करायचं, समजत नसेल त्या ठिकाणी फक्त बघून घ्यायचं आणि पुढे चालायचं. ठीक आहे. चला आता ह्याचा कोफॅक्टर कसं काढणार, सेम तसंच. त्याला आपण C23 ने रिप्रेझेंट करतो, -1/2 + 3 इंटू M23. आता या ठिकाणी -1/2 + 3 -1/5 ऑड नंबर आहे, निगेटिव्ह येणार, तर M23 ची व्हॅल्यू किती आहे, +13 आणि ती निगेटिव्ह साईन -13. ओके. तर आपण सेकंड रोचं मायनर आणि कोफॅक्टर काढलेला. आता त्यामधला आता फर्स्ट पार्ट तुम्हाला काढायचा आहे. ए काय म्हणले त्यांनी, तर हे बघा, A21 इंटू M21 प्लस A22 प्लस इंटू M22 मायनस A23 इंटू M23 इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ ए. आता ह्या पूर्ण व्हॅल्यूज पुट केल्यानंतर तुम्हाला आता ए ची व्हॅल्यू किती आहे, -28. तर याला सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू किती मिळायला पाहिजे, -28. तरच हे व्हेरीफाय होणार, अदरवाईज नाही. ठीक आहे. चला पुढे जाऊ. आता जर तुम्ही या ठिकाणी ऑब्झर्व केला ह्या डिटर्मिनंट मध्ये आणि आपण जे आता सॉल्व्ह केलेलं आहे, तर A21 जो एलिमेंट आहे त्याची व्हॅल्यू आहे 6 मुलांना. कुठं, आता ही व्हॅल्यू कुठे आहे, तर ह्या ठिकाणी बघा, आपल्या मेन डिटर्मिनंट मध्ये आपल्याला सेकंड रोच काढायचं आहे ना. हे बघा, तर A21 ची व्हॅल्यू किती झाली, 6, A22 ची व्हॅल्यू 0 आणि A23 ची व्हॅल्यू 4. ओके. चला मी या ठिकाणी ऑलरेडी लिहिलेला आहे. हा, A21 ची व्हॅल्यू 6, A22 ची व्हॅल्यू 0 आणि A23 ची व्हॅल्यू. तसंच आपण मायनर पण काढलंय आता. तर M21 म्हणजे याच्या करस्पॉन्डिंग जो आपल्याला मायनर मिळालाय तो -4 आहे. याच्या करस्पॉन्डिंग जो मायनर मिळालाय तो आपल्याला मिळाले -19 आणि A23 च्या करस्पॉन्डिंग आपल्याला मायनर मिळाले तो किती आहे, +13. ठीक आहे. चला व्हॅल्यू पुट करा या ठिकाणी. A21 M21 A22 M22 A23 M23 ची व्हॅल्यू पुट करा. चला काय येणार बघ, हे बघा, A22 ची व्हॅल्यू 6 आहे, तर या ठिकाणी मायनस साइन आहे ना, -6 इंटू M21 ची व्हॅल्यू
-4 सॉरी A21 ची व्हॅल्यू 6 आहे, या ठिकाणी -6 येणार कारण का मायनस साइन आहे, इंटू -4 प्लस 0 इंटू -19 हे बघा A22 ची व्हॅल्यू 0 आहे आणि हे -19 मायनस A23 इंटू M23 A23 किती आहे 4 इंटू 13 इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ A. चल सिंप्लिफाय करा. -24 म्हणजे 6 4 जा 24 मायनस मायनस प्लस प्लस 0 मायनस 52 इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ A. याला जर सॉल्व्ह केला तर तुम्हाला व्हॅल्यू मिळते -28 आणि -28 कशाची व्हॅल्यू आहे A ची व्हॅल्यू आहे. तर हे व्हेरीफाय झालं का नाही, अशा पद्धतीने तुम्हाला व्हेरीफाय करायचं. सिमिलरली ह्याच्यामधला जो बी पार्ट आहे तो तुम्हाला काय म्हणतो बघा A21 इंटू C21. आता तो पहिला जो ए पार्ट होता त्याच्यामध्ये मायनर बद्दल विचारलेलं होतं, आता या ठिकाणी कोफॅक्टर A21 C21 A22 C22 A23 C23 ह्याची ऍडिशन इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ A येते म्हणून. तर या ठिकाणी ऑलरेडी मी दिलेला आहे A21 ची व्हॅल्यू 6 आहे, A22 ची 0 A23 ची 4. त्याच्या करस्पॉन्डिंग आपल्याला कोफॅक्टर मिळालेला आहे. C21 ची व्हॅल्यू आहे 4, C22 ची व्हॅल्यू -19, C23 ची व्हॅल्यू -13. आता याला जर आपण व्हॅल्यू पुट करून सिम्प्लिफाय केलो तर आपल्याला ह्याची सुद्धा व्हॅल्यू मिळते -28. बघून घ्या व्यवस्थित. चला किती आहे -28. तर हे सुद्धा झालं का व्हेरीफाईड. ओके, अशा पद्धतीनं हे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचं. पुढे नेक्स्ट क्वेश्चन आणि लास्ट क्वेश्चन आहे एक्सरसाइज मधला, क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन वाचून घ्या एकदा. काय म्हणले, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट एक्सपांडिंग अलॉंग थर्ड कॉलम. हे खूप इम्पॉर्टंट आहे बघा. तुम्हाला कशाच्या अलॉंग एक्सपांड करायचं आहे, थर्ड कॉलमच्या, फक्त थर्ड कॉलमच्या. एकदम इझी क्वेश्चन. चला तुम्ही जर थिअरी पाहिली असेल तर त्यामध्ये मी मेन्शन केलेलं आहे मुलांनो की एक्सपांडिंग अलॉंग थर्ड कॉलम किंवा एक्सपांडिंग अलॉंग फर्स्ट कॉलम, एक्सपांडिंग अलॉंग सेकंड कॉलम, त्याच पद्धतीनं एक्सपांडिंग अलॉंग फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो, त्याच्यासाठी मी सेपरेट तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म्युले दिलेले आहे. ठीक आहे. जर ते तुम्ही पाहिलं नसेल तर तुम्ही व्हिडिओ लेक्चर आपल्या युट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तो व्हिडिओ पाहून घ्यावं, कारण का त्या ठिकाणी मी हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी डिस्कस केलेल्या आहेत. चला सॉल्व्ह करूया. आता जो डिटर्मिनंट दिलाय तुम्हाला ए, त्याला आपण जनरल डिटर्मिनंटशी कम्पेअर करूया. ठीक आहे, कम्पेअर करूया. तर ह्यामध्ये थर्ड कॉलम कोणता आहे हो, हा. आपल्याला ह्याच्याशीच घेणं देणं आहे. आता हा जो थर्ड कॉलम आहे ह्याच्याशीच घेणं देणं आहे, ह्याच्याशी काही संबंध नाही. थर्ड कॉलमच्या अलॉंग आपल्याला काय करायचं आहे, त्याला एक्सपांड करायचा. तर थर्ड कॉलमच्या अलॉंग जो एक्सपेन्शन आहे मुलांनो, त्याचा फॉर्म्युला त्या ठिकाणी दिलेला आहे. हा फॉर्म्युला ऑलरेडी मी डिस्कस केलाय. A13 C13 A23 C23 A33 इंटू C33 हा फॉर्म्युला एक्सपेन्शन अलॉंग थर्ड कॉलम साठी. त्यामध्ये आता A13 A23 A33 काय आहेत, हे एलिमेंट्स आहेत, बरोबर आहे की नाही. आणि त्याच्या बरोबर जे दिले C13 C23 C33 हे काय कोफॅक्टर आहे त्या एलिमेंट्स, बरोबर. आता इथं मायनरचा काही संबंध नाहीये, कोफॅक्टर आहे. तर कोफॅक्टर कसं काढायचं तुम्हाला माहिती आहे. चला आता डायरेक्ट आपण ह्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करणार आहोत. कसं, A23 ची व्हॅल्यू 2 आहे, 2 इंटू कोफॅक्टर कसं काढणार आपण, -1/1+3 इंटू M13 प्लस A23 ची व्हॅल्यू -4 आहे आणि कोफॅक्टर कसं काढतो, -1/2+3 इंटू M23 प्लस A33 ची व्हॅल्यू आहे 0 इंटू -1/3+3 इंटू M33. आता पुढे हे 2 ला 2, आता हे -1/1+3 मीन्स 4 इव्हन नंबर आहे, प्लस येणार, तर या ठिकाणी प्लस साइन घेतलं. M13 ची व्हॅल्यू कशी काढायची, मायनर. ओके, मायनर ऑफ A13, मायनर ऑफ A13. आता A13 कुठे आहे कॉलम मध्ये, या ठिकाणी आहे ना, फर्स्ट रो थर्ड कॉलम, बरोबर आहे की नाही. रिमेनिंग एलिमेंट्स -2 3 -3 4 या ठिकाणी आहे का बघा, -2 3 -3 4 प्लस प्लस
पुढे. आता इथं +4 कसं आलं हे बघा, हे मायनस साईन ऑलरेडी आहे आणि -1^2 + 3 मीन्स 5. ऑड नंबर आहे म्हणून निगेटिव्ह, निगेटिव्ह आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह येणार 4 आणि M23 ची व्हॅल्यू आहे मुलांना. M23 मीन्स कोणता? थर्ड कॉलम सेकंड रो, रिमेनिंग एलिमेंट -1 1 -3 4. ठीक आहे. आणि +0 0 इंटू समथिंग मी सगळं 0 येणार म्हणून आपण 0 घेऊ. चला ह्याला सॉल्व्ह करा. काय येणार? 2 इंटू ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. हे बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन -8 + 9 + 4 आणि ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन -4 + 3. तर याला जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला या ठिकाणी 2 मिळतं आणि याला सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला -4 मिळतं. याला सॉल्व्ह केलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळते मुलांना -2. अशा पद्धतीने ह्याचं आन्सर आपण काढू शकतो. ठीक आहे. आता तुम्हाला या ठिकाणी एक्सपेन्शन अलॉंग थर्ड कॉलम असं विचार, जर तुम्हाला असं विचारलं असतं एक्सपेन्शन अलॉंग सेकंड कॉलम, तर तुम्ही या ठिकाणी कोणता कॉलम कन्सिडर केला असता? सांगा बरं. हा कॉलम तुम्ही कन्सिडर केला असता, त्याच्या करस्पॉन्डिंग तुम्ही त्याचं एक्सपेन्शन केलं असतं, बरोबर आहे की नाही? किंवा तुम्हाला असा क्वेश्चन विचारलं, या ठिकाणी खूप सारे क्वेश्चन तयार होतात, एक्सपेन्शन अलॉंग सेकंड रो, तर तुम्ही या ठिकाणी कोणता रो कन्सिडर करणार? हा वाला. एक्सपेन्शन अलॉंग फर्स्ट रो, फर्स्ट रो कुठे आहे? खूप सारे क्वेश्चन तुम्ही ह्याच्या बेसवरती इझिली फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. एक्झाम मध्ये जर तुम्हाला असं विचारलं तर तुम्ही इझिली त्याला फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एक्झरसाइज नंबर 4.1 त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 to 6 सर्व क्वेश्चन्स आपण डिटेल मध्ये विथ कन्सेप्ट सगळं आपण क्लिअर केलेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी अपडेट मिळेल. आणि जर तुम्हाला तुमच्या मित्राचं बेनिफिट व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही त्यांना सुद्धा ही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचा सुद्धा फायदा होईल त्यामध्ये. ओके. चला अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया. आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. धन्यवाद.